मंत्रिमंडळापर्यंत हे आता थाळीनाथ गेला पाहिजे. जवळपास आम्ही 3 वर्षापासून निर्माण करतो. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या 200 कोटी घोटाळ्याच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगरामध्ये इम्तियाजुल यांच्या नेतृत्वामध्ये जे काही ठेवीदार आहेत त्यांचा भव्य असं आंदोलन होणार आहे. आपण जर पाहिलं तर मागील 2-3 वर्षापासून सातत्याने जे ठेवीदार आहेत ते आपले पैसे मिळावे याच्यासाठी लढत आहे. मात्र अजूनही जे अनेक ठेवीदार आहेत त्यांना आपले पैसे मिळाले नाही. आपण जर पाहिलं तर त्या 200 कोटी मधील फक्त 10% जे ठेवीदार आहेत त्यांनाच आतापर्यंत पैसे मिळाले आहेत. मात्र ज्यांच्या ठेवी खूप मोठ्या आहेत, लाखामध्ये आहेत, त्यांना अजूनही त्यांचे पैसे मिळाले नाहीत. अनेक ठेवीदार हे खूप दुरून आलेले आहेत. आपण जर पाहिलं तर तो 200 कोटीचा घोटाळा देशभरात गाजला. त्यानंतर मात्र अजूनही त्यांना याबाबत कोणतीही खात्री नाही की आपली पैसे मिळतात की नाही. मात्र प्रशासनाच्या विरोधात ते अजूनही ठामपणे उभे आहेत आणि आपल्या समस्या हे मांडत आहेत. आपल्या सोबत अनेक जे ठेवीदार आहेत ते आहेत. आपण काही बोलण्याचा प्रयत्न करूया. कुठून आले काका? आम्ही कन्नडहून आलोय. किती पैसे आहेत तुमचे? माझे 11 लाख रुपये. 11 लाख रुपये. हो. मी पेन्शनचे सर्व माझे पेन्शन विक्रीचे पैसे इथं या आदर्श मानकापेच्या आदर्श बँकेमध्ये गुंतवले. परंतु आता आजारपणाला पैसे नाही, नवा पैसा कोणी मुलं कोणी देत नाही. आणि आमच्या आता कधीपासून लढताय तुम्ही? हे आम्ही जवळजवळ 2022 पासून लढतोय. 2022 पासून 2022 पासून लढतोय. हो. बरं, तुम्ही ते सगळे पैसे ठेवले म्हणजे मान कापली मानच कापली मानच कापली आमची. मान कापली आणि त्यांनी व्याजाचं थोडस लालूच दाखवलं. त्यात काय झालं, बरेच कोणी शेळ्या विकल्या, यांनी जमीन विकली आणि जमीन विकून पैसे ठेवले होते. जमीन विकून ते सोंदे साहेब होते मॅनेजर, थोडस रिलेटिव्ह होतं, ते आमच्या घरी 8 चक्र मारले माझ्याकडे. आणि नातवीला शिकवायचं किंवा लग्न करायचे. आता मुलं विचारत नाही, जमीन विकून 15 लाख मी ठेवेल. 15 लाख किती भेटले? 15 लाखामधले 10,000 फक्त 10,000 रुपये भेटले. 15 लाखातले नाही भेटले. खात्यावर 1,71,000 परत त्याच्यातले 10 भेटले. म्हणून काही सांगण्यात आले का तुम्हाला अजून? घेऊ म्हणतो बस 1-1 लाख अशी म्हणतात. बरं, तुमचं वय काय सध्या? 79 वय आहे. तुम्ही सगळे आयुष्यभराची पुंजी जोडली म्हणून काय म्हणते का तुमची मुलं बाळ? ते मला विचारित नाही. अरे विचारत नाही ना? तुम्ही पैसे ठेवले, जमीन विकली. दुखलं राहिलं पैसे कुठून भेटतात? काय त्याला नावीला तब्दील झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तुम्ही जेव्हा पैसे ठेवत होता तेव्हा कोणाला विचारलं होतं का? काही चौकशी केली होती का? नाही, घरच्याला फक्त माहिती होतं की या बँकेत ठेवू राहिले, मागे लागले साहेब लोक म्हणतानी तिथे ठेवू राहिले. कोणाला पैसे भेटतात वाटतं असं? जलील साहेबांमुळे पैसे भेटतील असं वाटतं. बाकीचे तुमचे आमदार मसनात गेले, आमदार खासदार सगळे मसनात गेले. मदतीला आले नाही आतापर्यंत? नाही, सगळे आरामजादीचे लोक. का आले नाही तुम्हाला वाटतं? का आले नाही? सगळे विरोधी पक्ष करप्टेड लोक नाही सगळे. आणि हे सत्य जलील साहेब आहे म्हणून आम्हाला आधार आहे. अजून आम्ही जिवंत वाटतो जलील साहेब आणि सगळे आमची सर्व टीम आहे. 17 दिवस 80 मध्ये होतो. फक्त नाव मला 2दा सांगितलं, मी सांगितलं कृष्ण पवारने पैसे तुमचे भेटतील, तुम्ही चिंता कर, म्हणजे टेन्शन घेऊ नका. याचा अर्थ होतं काय होईल ते होईल. आता कुठून आले? किती पैसे आहेत तुमचे? माझे 8.5 लाख रुपये. 8.5 लाख रुपये कशाचे होते ते पैसे? तुम्ही ते पैसे नेमके हरभरे बाजरा हे ते एकूण पैसे ठेवले. थोडस या व्याजाच्या लालची पोटी थोडस तेवढं झालं साहेब. आता काय त्याला काय करावं? तुमच्या आयुष्यभराची पुंजी ठेवली आणि केली. बरोबर. आता काय तुमचं काय म्हणते? आता काय पोरं मारू राहिली, बायको मारू राहिली, सगळे मारू राहिले. आम्हाला काय करावं आम्ही? वाटतं पैसे भेटतात अशी आशा आहे ना. मग आशेवर चाललंय ना सगळं साहेब. आशेवरच चाललंय सगळं जगात. मदतीत कोणी आलं नाही का प्रतिनिधी तुमचे? काही कोणीच नाही. आमदार खासदार ज्याने जे मॅनेजर लोक त्यांच्या विश्वासावर ठेवण्यात आलं, त्यांचं काम होतं लोकांना सांगण्याचं, थोडस लोकांना कोणी समजून यातून थोडस काही मार्ग मोकळा करण्याचा. पण त्यांनी तसं झालं नाही. ते पैसे त्यांच्या स्वाधीन करण्याला त्याच्यात बिघाड आला. काय करणार? आणि असं होऊ नये व्यवहार.
मला काय म्हणतं पैसे थोडे थोडे वाटप करायला पाहिजे त्यांनी आतापर्यंत लोकांना असे 4-4, 5-5 वर्ष पैसे नाही मिळाले वृद्ध लोक मरायला आले ना त्यांना गोळीला पैसे नाही त्यांना ही परिस्थिती खरी वास्तव. आता कुठून आले तुम्ही? आम्ही देवगाव रंगारी 4 पिंपळ तिथून आलो. किती पैसे होते तुमचे? माझे का माझे स्वतःचे आहे 5 लाख रुपये. हा. मग पण ते आम्ही व्याजाच्या पोटी दिले, व्याज आम्हाला भरपूर देऊ बा तुम्हाला, त्या लालच्या पोटी आम्ही टाकले त्याच्यात. पण आता रुपये नाही काय करा आम्ही पैसे व्याज भेटले नाही, पैसे पण नाही. पैसे नाही काही नाही. हा ते काय म्हणे आता मला काय म्हणे तुम्हाला व्याजापोटी पैसे देऊ, त्या व्याजावर तुम्ही 4 धाम यात्रा करा. यात्रा राहून गेली, सगळं राहून गेली, पैसे बी नाही. हा गेली 4 धाम यात्रा करायची, पैसे बी नाही, अशी कथा झाली. आता घरचे लोक आम्हाला बोर आले, हे करत्या माणूस मध्ये बोलती भाकर जेवायच्या टायमाला जेवण जात नाही, भाकर खायच्या टायमात बोलत ते. नक्कीच आपण जर पाहिलं तर जे काही त्यांनी आयुष्यभराची पुंजी होती, कोणी आपल्या मुलीच्या लग्नातले पैसे असेल किंवा कोणी आपल्या जे आरोग्यासाठी लागणारे पैसे असेल ते सुद्धा ठेवल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र अजूनही त्यांना त्यांचे पैसे आले नाही. काका कुठून आले तुम्ही? बर, किती पैसे होते तुमचे ठेवलेले? 35 लाख कुटुंब 35 लाख आहे. कशाचे होते पैसे ते? पाठ झाले ते पाठाचे पैसे गेले. तुमचे पैसे ठेवले, तुम्ही 2-3 वर्ष लेट होत आहे. काय समस्या आला तुम्हाला या पैसे न भेटल्यामुळे? काहीच नाही आला आम्हाला. बर, 1 रुपया सुद्धा नाही भेटला. कुठे लावायचे ते एवढे पैसे तुम्हाला? कुठेही करायचे? लग्न आहे बर, पुन्हा त्याच्यानंतर काही वय काय तुमचं? वय मला 70. 70. आता आरोग्यासंबंधी काही तुम्हाला अडचण आली तर पैसे कुठून भेटणार आहे? पैसे काय आता हे पुढे दवाखान्याला लागतात. काय आव्हान असतंय सरकारला? सरकारला काय आता काय गेलं तुझे आहे तर मग काय वाटते पैसे भेटतात? पैसे घरात जातो ते सरकारच्या बागे त्यासाठी तुमचे लोक येत नाही, इम्तियाज जलील येत आहेत, फक्त इम्तियाज जलील येत आहेत. इतर नेत्यांना काय म्हणले? नुसतं मतदान लागतं आमचं. हा फक्त जलील साहेबच आमचे मायबाप उरायले म्हणून वरच्या तयार व्हायला, आणि म्हणून आम्हाला थोडी शात होती की आमचे जलील साहेब आहेत तर काहीतरी पैसे मिळतील आम्हाला. आधी किती वर्षापासून लढताय तुम्ही? आम्ही आज 5 वर्षापासून लोक आलो. 3 वर्ष बंद झाली, तुझा पॉइंटला माणसाचं पॉइंटला त्याचा आम्ही लढलो आलो. काही पैसे भेटले आतापर्यंत? नाही 10 लाखातून 10 पैसे देणे अजून. माझं गुडघेचं ऑपरेशन राहून गेलं. ऑपरेशन पण राहिलं? हा मग मला चालतच येत नाही आता काही तरी धरून चालतो मी. आणि आमचे आमदार खासदारचं काहीच कामायचे नाही, बेकामी निश्चित मतदानापुरते आमच्या मागे. कसा मानसिक त्रास होतो तुम्हाला? कारण की पैसे गेले त्याच्यामुळे आम्ही त्रास वाढला आम्हाला. डोक्यामध्ये तेच येतं झोपामध्ये आपण पैसे कमवले होते, वावर इकडे होतो मी. त्याने व्याजाची इतकी बोललेली आम्हाला व्याजाची, व्याज वाढून गेलं. मग ते पैसे मी नाही ऑपरेशन करतो म्हणलं, याच्यात व्याजावर आपलं ऑपरेशन होईल. व्याज ऑपरेशन झालं नाही, पैसे गेले आणि तो पॉइंटला पण काहीच फायदा नाही त्याला. नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेकांचे जे ऑपरेशनला पैसे ठेवले होते ते गेले, सगळ्या गेल्या. मात्र आपल्यासोबत काही अजून आहेत. कसं पाहता हे सगळे तुम्ही जमलेले आहात, अनेकांचे पैसे आहेत आतापर्यंत घेतलेले आहे. आतापर्यंत काय प्रोसेस झाली आहे सगळ्यांची? काय तुम्ही कोणाकोणाकडे मागणी केली आहे आणि सरकारकडून काय म्हणणं आहे प्रशासनाकडून? आम्ही खरं तर आम्ही 3 वर्षापासून आलागाव करताय मान्य जलील साहेबांच्या नेतृत्वामध्ये. आमच्यासाठी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी शहरातला असो किंवा जिल्ह्यातला असो एकही आमदारांनी एकही खासदार आमच्या पाठीशी उभा राहिला नाही. पण इम्तियाज जलील साहेबांना आम्हाला आमचा लढा चालू केला आणि आम्हाला पाठिंबा दिला. त्याच्यामुळे आम्ही 3 वर्षापासून हा सतत लढा होतो आणि आजही आंदोलन मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून सांगतो किंवा सरकारला बी आपल्या माध्यमात सांगतो, हे आजचं आंदोलनला भूषण भविष्य करेल. आज ही आंदोलनाची माघार घेणारच नाही. आज तुम्ही बघताय सर्व वयस्कर लोक कोणी शेतकरी केलं आहे, कोणी त्यांच्या मुलीचे लोक थांबले, कोणा बापाला थांबलेले, कोणाच्या मुलाचं शिक्षण थांबलेलं आहे, माझ्याही मुलाचं शिक्षण थांबलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही हा पैसा गुंतवून ठेवला होता. पण याच्यामध्ये मला स्पष्ट आरोप आहे सरकारमधले काही लोक जे मान काढायला सफल करत आहे म्हणून ही जनता आज त्रस्त आहे. पण आज ते आंदोलन घ्यावं आणि साखळे लक्षात घ्यावं. आम्ही आता माघार घेणार नाही, आज लढेंगे किंवा मरेंगे हाच विचार करून आम्ही इम्तियाज जलील साहेबांचे. आपण पाहिलं तर हे जे
जे ठेवीदार आहेत त्या अशा प्रकारे प्लेट आणि ते त्यांचे घेऊन आलेले आहेत आणि निषेध करत आहेत. कुठेतरी आमचा पैसा द्या नाही तर आम्ही असाच निषेध करू असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता आम्हाला भीक मागायची वेळ आली, आम्हाला आमचं जेवण द्या, आमचं खाणं द्या, आमचं जो घास घेतला तुम्ही डिस्काउंट तो द्या असं आव्हानही आता हे शेतकरी करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपण पाहिलं तर जे आयुष्यभराची पुंजी होती ती लावली होती, आयुष्यभराची पुंजी लावलेली पैसे गेले. काहींनी आपल्या मुलाबाळांच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे होते ते गेले, काहींनी आपल्या जे ऑपरेशन होते आपल्या जे हॉस्पिटलचे पैसे होते ते ठेवले होते ते गेले. अनेकांच्या मुलांचे लग्न राहिले, अनेकांच्या आरोग्याबाबत जे काही त्यांचे समस्या होतात त्या कशाच आहेत, कारण की पैसा अभावी त्यांच्या अजूनही त्यांना हॉस्पिटलला जाता आलं नाही. 3 वर्षापासून हा लढा चालू आहे आणि इम्तियाज जलील फक्त हे लढा लढता असं त्या सर्वांचं म्हणणं आहे. आणि इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ते आता धडक मोर्चा या जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहेत. रामदेवकर नवरा असते छत्रपती संभाजीनगर.